तोटे तिथं असतात. स्पर्धा परीक्षेचे सुद्धा बरेचसे फायदे तिथं आहेत. ठीक आहे. सो मग याच्यामध्ये बॅलन्स करणं थोडंसं विद्यार्थ्यांना किंवा पालकांना अवघड जाऊ शकतं. मग आता सोल्युशन काय काढायचं? तर सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अनुभव घ्यावा. 1 ते 2 वर्ष त्यांनी अभ्यास करावा. जर त्या 1-2 वर्षामध्ये होप्स असतील, म्हणजे तुम्ही जर चांगला अभ्यास करत असाल, गोष्टी वर्कआउट होत असतील, तर तशा केसमध्येच या सेक्टरमध्ये कंटिन्यू करण्यात पॉइंट नाही. अदरवाईज तुम्हाला अर्ली एक्झिट सुद्धा तिथून घ्यावी लागते. ठीक आहे. सो आता बघा इथं आकडेवारी पण खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जसं की यू-पी-एस-सी दरवर्षी यू-पी-एस-सीला दरवर्षी 10 लाख लोकं अप्लाय करतायत आणि त्यातले फक्त 1000च्या आसपास निवडले जात आहेत. मग हा सक्सेस रेशिओ जो आहे तो 0.2% आसपास येतोय. आता याचा अर्थ काय? तर 500 लोकांनी अप्लाय केल्यानंतर त्या 500 पैकी फक्त एकच जण सिलेक्ट केला जातोय, जो की सर्व्हिसेसमध्ये जातोय. ओके. सो सेक्टर खूप चांगलं आहे. स्पर्धा परीक्षाचा अभ्यास तुम्ही करत असाल, तर समाजामध्ये राहायचं कसं? समाज चालतो कसा? व्यवसाय करायचा असेल, तर समाज चालतो कसा? याची जाणीव, याचं भान खूप चांगल्या पद्धतीनं होतं. कायदे काय म्हणतायत? याचं जाणीव, याचं भान खूप चांगल्या पद्धतीनं होतं. आणि एक कॅपेबल पर्सन म्हणून तुम्ही या सेक्टरच्या बाहेर सुद्धा तिथं पडू शकता. सो एकतर अधिकारी म्हणून किंवा एक शहाणा व्यक्ती म्हणून या सर्व्हिसच्या बाहेर या स्पर्धा परीक्षा क्षेत्राच्या बाहेर तुम्ही तिथं पडताय.